जय महाराष्ट्र। मी आशुतोष पाटील आणि आमचा विशेष कार्यक्रम तुम्ही पाहताय राज ठाकरे आणि बरंच काही। राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं वादळ ज्याची दखल अनेकदा केंद्रालाही घ्यावी लागते। मनसे पक्षाची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे हे झुंजार नेतृत्व महाराष्ट्राच्या तरुणाला आणि तरुणाईला जवळच वाटू लागलं। 2006 ला पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला। दादरच्या शिवतीर्थावर घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंना तुफान गर्दी जमवण्यात यश मिळालं। राज ठाकरे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं वादळ ज्याची दखल अनेकदा केंद्रालाही घ्यावी लागते। मनसे पक्षाची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे हे झुंजार नेतृत्व महाराष्ट्राच्या तरुणांना आणखी जवळच वाटू लागलं। 2006 ला पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला। दादरच्या शिवतीर्थावरती घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंना तुफान गर्दी जमवण्यात यश मिळालं। या सभेच्या गर्दीनं सर्वच राजकीय पक्षांना धडकी भरली। यानंतर राज ठाकरे मात्र काही थांबले नाहीत। मनसेचं इंजिन सुसाट धावू लागलं। मनसेनं 2009च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 13 आमदार विधानसभेत धाडले। त्यानंतर नाशिक महापालिकेवर मनसेनं झेंडा फडकवला। पुणे महापालिका निवडणुकीतही उल्लेखनीय कामगिरी केली। सर्वत्र एकाच नावाची चर्चा रंगू लागली, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे। राज ठाकरेंना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा आहे। बालपणापासून बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी वक्तृत्व शैली, विरोधकांवर नक्कल करत टीका टिप्पणी, व्यंगचित्राच्या माध्यमातून राजकीय भाष्य, राजकारणासोबत कलेची आवड। बाळासाहेबांच्या छायेत वाढलेल्या राज ठाकरेंचा राजकीय वावरही अगदी त्यांच्याच सारखा। अनेकदा हे त्यांच्या सभेतून आणि मुलाखतींमधून महाराष्ट्राच्या जनतेला दिसून आलंय। परंतु 2014च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत मनसेला अपयश आलं। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही मनसे सपशेल अपयशी ठरली। सभेला येणाऱ्या गर्दीचं राज ठाकरेंना मतात परिवर्तन करण्यात अपयश आल्याच्या चर्चा रंगू लागल्या। त्यानंतर मात्र राज ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य पिंजून काढण्यास सुरुवात केली। पक्ष बांधणीवर जोर दिला, पंतप्रधान मोदी आणि भाजपवरती हल्लाबोल चढवला। मनसे कार्यकर्त्यांचं खळखट्याक, राज ठाकरेंची सोशल मीडियावरून कुंचल्यातून जोरदार फटकेबाजी केली। कृष्णकुंजवर जनतेची गर्दी जमू लागली, त्यामुळे मनसेच्या इंजिनला नवं बळ मिळालं। दरम्यानच्या काळात राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या मंचावर हजेरी लावली। हिंदीमधून केलेल्या भाषणामुळे उत्तर भारतीयांबाबतीतली त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। निवडणुकीसाठी राज ठाकरे यांची रणनीती काय असेल, महाराष्ट्राच्या सत्तेत राज ठाकरेंची मनसे कोणती भूमिका निभावत आहे, याचं भवितव्य आता महाराष्ट्राची जनताच ठरवेल। दिनेश दुखंडेसह अमित राणे, जय महाराष्ट्र न्यूज। राज ठाकरे एक असं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या भाषणाला तर गर्दी होतेच, पण त्यांची भाषणं बरीच गाजतात। दिनेश दुखंडे माझे सहकारी, आमचे सिनियर पॉलिटिकल करस्पॉन्डंट आहेत। दिनेश, मी तुझ्याकडे येतो। आत्ताचं भाषण आपण सगळ्यांनीच ऐकलंय। राज ठाकरेंना गर्दी का होते आणि राज ठाकरेंचा असा काय करिश्मा आहे? राज ठाकरेंच्या मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या बोलण्याची झाक वेळोवेळी दिसते। एक विश्लेषण आत्ताच्या भाषणाचं काय करशील तू? आशुतोष सर, आजचं जे भाषण आहे मनसेचा 13वा वर्धापन दिन आणि कार्यकर्त्यांना पक्षाची पुढची राजकीय वाटचाल, ऐन लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात नेमका पक्ष कुठल्या दिशेने जाणार आहे, तो महाआघाडीत असेल काँग्रेस एनसीपी बरोबर, की स्वबळावर निवडणुका लढवेल, की या निवडणुका न लढता तो मोदी विरोधी जी एकूण राज ठाकरेंची भूमिका दिसते, किंवा मतांची विभागणी होऊ नये, जे समविचारी पक्ष आहेत जे मोदींच्या विरोधात आहेत, अशा आघाडीला न निवडणुका लढवता सहकार्य करेल, अशा प्रश्नांची उत्तरं मिळणं खरं तर गरजेचं होतं। पण अजूनही राज ठाकरे यांनी या बाबतीतले आपले पत्ते उघडले नाहीयेत। पण भाषणाच्या शेवटी त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की जो निर्णय घेईल तो देशहिताचा आणि कार्यकर्त्यांच्या हिताचा असेल। कदाचित हे संकेत मानावे का की निवडणूक न लढवता काँग्रेस एनसीपी या महाआघाडीला मतविभागणी टाळण्यासाठी सहकार्य करणं हा अंदाज आहे आताचा। जर दुसरं विश्लेषण करायचं झालं की राज ठाकरे हे
पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक करणार आहेत. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित डोवाल जे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि एकूण मोदी शहा यांच्यावरची टीका, असे सगळे जर आपण या साखळ्या जोडल्या तर एक मोठी धक्कादायक विधानं केलेली आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी खूप गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचं भाषण नक्कीच गाजलेलं आहे. पण या आरोपांवर ते ठाम राहतील का? कारण आता नक्कीच दिनेश, आपण जरा एकदा परत झलक ऐकूया की राज ठाकरेंनी आज कशा प्रकारे राजकीय स्ट्राईक केलाय. सर्जिकल स्ट्राईक करणार होते, मोदींवर काय बोलले, डोवालांवर काय बोलले, आपण परत एकदा ती क्लिप परत ऐकूया. त्या पुलवामा हल्ल्यानंतर रोजचे नरेंद्र मोदींचे फोटो आलेत, रोजचे वेगवेगळ्या कपड्यांमधले आणि स्टायलिस्ट. म्हणजे असं काही नाही की बाबा साधे काहीतरी झब्बे घातलेत वगैरे वगैरे, असं काही नाही. बाबा दुःख आहे असं काही नाही, व्यवस्थित सगळं टापटेप सगळं व्यवस्थित. ते फोटो बघितले, मी बघत असताना मला असं वाटलं, म्हटलं हा कसले फकीर, हा तर बेफिकीर. अशा माणसाला फकीर म्हणतं का कोणी? हे बेफिकीरच. ही परिस्थिती देशामध्ये आहे, युद्ध सदृश परिस्थिती आहे. आणि हे गेले कोरियामध्ये अवॉर्ड घ्यायला. जसं नोटबंदी झाल्या नोटबंदी केल्या जपानमध्ये गेले होते दुसऱ्या दिवशी पंतप्रधान आणि जपानमध्ये भाषण केलं. बघा कशी भारतीयांची वाट लावून आलो की नाही. हे अजित डोवाल कोण आहेत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, बरोबर. या डोवालांची मुलं काय करतात हे माझं मत नाही. हे कॅराव्हॅन नावाचं जे काही एक वेब पोर्टल आहे, प्रतिष्ठित वेब पोर्टल आहे, ज्या वेब पोर्टलवरती त्या अजित डोवाल यांच्या मुलाने 1000 कोटीचा दावा केलाय. आता स्वतःची लायकी 1000 कोटीची हे त्यांनी ठरवली कशी मला माहित नाही. पण त्याच्यात त्यांनी काय दिलंय तर या अजित डोवाल ज्यांच्याबद्दल मध्यंतरी सगळ्यांना जो पुळका आला होता ना, या अजित डोवाल यांच्या मुलाचं कंपनी आहे आणि त्या कंपनी मधले 2 पार्टनर, त्यातला एक अरब आहे आणि दुसरा पार्टनर हा पाकिस्तानी आहे. दाखवा रे जरा ते. हा त्यांच्या मुलाचा व्यवसाय झाला, त्यात त्यांनी आता त्यांच्या मुलाचा पाकिस्तानी पार्टनर चालतो. पण इतर पक्षाच्या कोणाचा जर समजा पाकिस्तानी पार्टनर असता तर भाजपने काय थैथयाट केला असता. राज ठाकरेंनी आज व्हिडिओ क्लिप काढून, पेपरचे फोटो काढून, डिजिटल एव्हिडन्सेस सकट आज भाषण केलं, प्रेझेंटेशन करत आज सुंदर भाषण केलं. एक महत्वाचा मुद्दा त्यांनी एक दाखवला की मोदींचं स्टेटमेंट त्यांनी दाखवलं की जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती, असं एक त्यांनी स्टेटमेंट केलंय. दिनेश, मी तुझ्याकडे येतो. एकूण आज जे वेगवेगळे मुद्दे राज ठाकरेंनी काढले त्यातून त्यांना काय मेसेज द्यायचा आहे? आशुतोष सर, राज ठाकरेंच्या भाषणाची शैली जर आपण त्यांचं शिवसेनेतलंही असेल आणि शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांची जर कारकीर्द बघितली असेल तर आक्रमक शैली आहेच, पण आरोप करून सनसनाटी निर्माण करणं ही त्यांच्या राजकारणाची शैली किंवा त्यांच्या राजकारणाचा भाग असेल. पण आज वर्धापन दिनाच्या दिवशी जे त्यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते देशाच्या राष्ट्राच्या सुरक्षेच्या संदर्भातले मुद्दे आहेत. त्यामुळे नक्कीच त्यात गंभीरपणे या मुद्द्यांना घ्यायला हवं. आणि आज जो अजित डोवाल यांच्यावर जो त्यांनी आरोप केलेला आहे तो त्यांनी कॅराव्हॅन या न्यूज पोर्टलचा संदर्भ देऊन केलेला आहे. उद्या जर अजित डोवाल यांनी काही या प्रकरणातला जर खुलासा केला किंवा काय, तर असं एका वेबसाईटवर जे कॅराव्हॅन त्यांनी असं म्हटलंय की प्रतिष्ठित वेबसाईट आहे आणि त्यावर ही अशी माहिती आहे आणि त्या वेबसाईटवर अजित डोवाल यांनी 1000 कोटीचा दावा केलेला आहे. त्यामुळे या वेबसाईटचा त्यांनी अजित डोवालवर यांच्यावर आरोप करताना आधार घेतलेला आहे. पण सगळ्यात महत्वाची जी विधानं आहेत की आपल्या लष्कराला किंवा आपल्या एअरफोर्सला एअर स्ट्राईक करण्यासाठी सरकारनं चुकीची माहिती दिली, हा एक अत्यंत गंभीर आरोप आहे. आणि दुसरा म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात
ऐन निवडणुकीचा प्रचार रंगात असताना पुढच्या 2 महिन्यात पुलवामा सारखा आणखी एक हल्ला घडवला जाऊ शकतो, हा खूप गंभीर आरोप आहे. आणि जर खरंच काही असं असेल आणि या बाबतीतले काही जर पुरावे राज ठाकरे यांच्याकडे असतील आणि सरकार पुढच्या काळात जर समोर आलं की ही माहिती आहे किंवा या पद्धतीने राज ठाकरेंच्या आरोपांचं जर त्यांनी खंडन केलं तर खूप मोठा एक वाद या संपूर्ण प्रकरणात निर्माण होऊ शकतो, कारण हा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. दिनेश, अगदी बरोबर दिनेश. आणखीन त्यांनी वेगवेगळे दाखले दिले, उरीचा हल्ला, पठाणकोटचा हल्ला, या वेगवेगळ्या हल्ल्यांचे आणि निवडणुकांचे संदर्भ त्यांनी दिले. दाऊद संदर्भात याआधी देखील ते बोलले होते, आज परत ते बोलले आहेत. काय बोलले दाऊद संदर्भात तेही आपण ऐकणार आहोत. छोटासा मला इथे एक ब्रेक घ्यायचा आहे, कुठेही जाऊ नका. राज ठाकरे आणि बरंच काही या विशेष कार्यक्रमात आपण आजच्या राज ठाकरे यांच्या भाषणाचाही आढावा घेतोय. त्यासोबतच राज ठाकरेंची कारकीर्द कशी राहिली याचा पण आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत, आमचे सिनियर पॉलिटिकल करस्पॉन्डंट. दिनेश, तू सुरुवातीपासून राज यांचा हा प्रवास बघितलाय. राज यांची भूमिका आधी कशी होती, बदलली का त्यांनी? राज ठाकरे यांनी एकदा गुजरातचा दौरा देखील केलाय काही वर्षांपूर्वी, त्यावेळेस त्यांनी मोदींची स्तुती केली होती, पण हेच राज ठाकरे नंतरच्या काळात मोदींवर आरोप करताना दिसत आहेत. हा जो राज ठाकरेंचा राजकीय प्रवास आहे त्याविषयी काय सांगशील? आशुतोष सर, आपण गुजरातच्या दौऱ्याचा उल्लेख केला तर राज ठाकरे यांनी त्यावेळेस जो दौरा केला, विकास गुजरात मधला, यामुळे ते भारावून गेले होते. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, जे आता देशाचे पंतप्रधान आहेत, नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांचं त्यांनी कौतुक केलं होतं. मी स्वतः या दौऱ्याचं राज ठाकरे यांच्या सोबत वार्तांकन केलेलं आहे. न्यूज रिपोर्टर म्हणून मी तिथे गेलो होतो. राज ठाकरे यांचा हा पूर्ण, त्यांना स्टेट गेस्ट हा दर्जा नरेंद्र मोदी यांनी दिला होता. आणि त्यानंतरच पहिल्यांदा राज ठाकरे हे असे नेते आहेत ज्यांनी देशात ही सर्वप्रथम भूमिका मांडली की नरेंद्र मोदी हे सध्या देशात पंतप्रधान पदाचे एकमेव लायक उमेदवार आहेत, तेच देशाचं नेतृत्व करू शकतात. आणि त्यानंतर जो एकूण नरेंद्र मोदी यांचा केंद्रीय राजकारणात उदय झालेला आपण पाहिला. नंतर लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांनी मोदींना पाठिंबा देण्याची भूमिका व्यक्त केली. त्यांनी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार नक्की उभे केले, पण त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या विरोधात उमेदवार दिले नाहीत. पंतप्रधान पदी विराजमान होतानाही त्यांनी, राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. नंतरच्या 2 वर्षाच्या काळातही ते सातत्यानं नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांचं कौतुक करत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की नरेंद्र मोदी ही देशाची शेवटची आशा आहे. पण नंतर जे साधारण 2.5 वर्षानंतर जे बिनसलेलं किंवा मतभेदांचं आपण जर राजकारण बघितलं तर हा जो मतभेदांचा एक मुद्दा आहे, तो जो नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला त्यानंतर आपण बघितलं तर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातला दुरावा आपल्याला प्रकर्षाने जाणवून येतो आहे. गेल्या वर्षभरातली जर त्यांची व्यंगचित्र पाहिली तर नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांच्यावर सातत्याने ते निशाणा साधतात. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. दिनेश, आणखीन एक आठवण होते की 2009च्या निवडणुकांमध्ये मनसेने मुंबईमध्ये सगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. लाखांनी मतं घेतली होती, पण ते यश मनसेला नंतरच्या काळात मिळालं नाही. मनसेची वाटचाल वेगळीकडे झाली, मनसेचे आमदार कमी झाले, मनसेचे नगरसेवक कमी झाले, मनसेचे नगरसेवक पळवले देखील गेले. हे जे पॉलिटिकल चढ उतार आहेत त्याकडे आपण कसं बघतो? आशुतोष सर, 2000 साली जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाली, जे स्थापनेचं भाषण आहे त्या भाषणाचाही मी साक्षीदार आहे पत्रकार म्हणून. त्यावेळेस राज ठाकरे यांचा राजकारणाचा मुद्दा होता विकास केंद्रित राजकारण. त्यांना ट्रॅक्टरवर जीन्स टी शर्ट वरचा शेतकरी पाहायचा होता आणि असे विकासाचे अनेक मुद्दे त्यांनी भाषणात मांडले होते. पण 2007 मध्ये महापालिका निवडणुकांमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. 7 नगरसेवक निवडून आले. थोडी पक्षाच्या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा भूमिकांमध्ये गडबड झाली आहे का? लोकप्रियता जरूर होती पण मतं मिळत नव्हती. 2009च्या निवडणुकीच्या आसपास त्यांनी प्रादेशिक अस्मिता किंवा मराठी भाषा अस्मिता
हा मुद्दा हाती घेतला. उत्तर भारतीयांना विरोध हा त्यांच्या भाषणांमधून आणि भूमिकांमधून जाणून येत होता आणि पुन्हा त्यांना राजकारणावर पकड मिळवणं सोपं झालं किंवा तसं ते शक्य बनलं. 2009 मध्ये ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यात त्यांच्या उमेदवारांनी लाखाच्या आसपास मतं घेतली. 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे 13 आमदार निवडून आले. शिवसेनेला खूप मोठा फटका राज ठाकरे यांच्या प्रादेशिक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू झाली यामुळे झाला. आणि 2012 मध्ये त्यांनी पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत जो प्रयोग केला की त्यांनी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली आणि लोकांना आकर्षित केलं. त्यांचे 28 नगरसेवक महापालिकेत निवडून आले. मुंबई महापालिकेत, नाशिकमध्ये त्यांना महापौर त्यांचा विराजमान झाला. पुण्यात त्यांचा विरोधी पक्ष नेता झाला. ठाण्यात महाराष्ट्राच्या राजकारणात एक चांगली पकड त्यांची बसली. पण 2014 मध्ये मोदी जसा उदय झाला केंद्रीय राजकारणात तशी एकूण लोकप्रियतेची जी लाट आहे, जसा शिवसेनेला महाराष्ट्रात त्याचा फटका म्हणजे एकूण स्ट्रॅटेजीच्या याने त्यांचे आमदार कमी झाले, नगरसेवक कमी झाले, तसे त्यांच्या बरोबरचे साथीदार पण कमी झाले. त्यांचे जे जुने साथीदार होते त्यातले काही साथीदार हळूहळू त्यांना सोडून गेले. राज ठाकरेंची भाषणं अतिशय चांगली होतात पण ती मतांमध्ये कन्वर्ट होत नाहीत. ही जी गर्दी आहे, राज ठाकरेंच्या भाषणाला नेहमीच गर्दी असते पण ती मतांमध्ये कन्वर्ट होत नाही. त्यांचे साथीदार ते टिकवू नाही शकले. का त्यांचे साथीदार सोडून गेले त्यांना? नक्कीच ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लोकप्रियता होती आणि पण त्यांना त्याचं मतात रूपांतर करता येत नव्हतं. खूप वर्षानंतर त्यांना थेट सत्तेत सहभागी होता आला. 1995 मध्ये युतीची सत्ता म्हणून आलेली शिवसेनेला अजूनही महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. भले बाळासाहेबांची तुफान अफाट लोकप्रियता असली तरी तसंच राज ठाकरेंच्या बाबतीतही दिसते. राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांची सावली म्हणून पाहिलं जातं. भले बाळासाहेबांनी राजकीय वारसदार म्हणून उद्धव ठाकरे यांना पुढे आणलं, ती एक सहल होती आणि त्या एकूण शिवसेनेच्या गटबाजीतून ते बाहेर पडले आणि त्यांनी पक्षाची स्थापना केली. त्यावेळेस अनेक शिवसेनेतले त्यांचे समर्थक त्यांच्या बरोबर आले. पण स्थापनेनंतरचा जर 5 वर्षाचा काळ पाहिला तर जी भूमिका आहे त्यावर ठाम न राहणं किंवा कमकुवत पक्ष संघटन असेल किंवा अनेक जे असे मुद्दे असतील त्यामुळे कदाचित त्यांचे मित्र दुरावले गेले आणि जो 2014 मध्ये सततच्या अपयशाला पक्षाला सामोरं जावं लागलं त्यातून त्यांच्या पक्षातल्या राजकीय नेत्यांचीही महत्वाकांक्षा राजकीय महत्वाकांक्षा असेल. कदाचित या साथीदारांना वाटलं असेल की कदाचित मनसेत आता फ्युचर नाही, त्यामुळे ते शिवसेना भाजप अशा पक्षांमध्ये सहभागी झाले. निश्चित दिनेश, धन्यवाद तू दिलेल्या अतिशय चांगल्या माहितीबद्दल आणि तुझ्या विश्लेषणाबद्दल. राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीचा तू एक खूप मोठा त्यांच्याकडे जवळून पाहत आलायस. जाता आता हा कार्यक्रम आपण संपवतोय पण जाता आता राज ठाकरेंनी आज महाआघाडीबद्दल एक वक्तव्य केले, ते ऐकूया. अजून आचारसंहिता लागायची आहे, अजून आमची चर्चा चालू आहे, बोलणं सुरू आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या आपल्यातच पक्षात हे 2 देतो काय, हे 3 देतो काय, हे नाही चालू. मी काय प्रकाश आंबेडकर नाहीये. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी कुठून बघायचं तेच कळत नाही माहिती ना. या बाजूने इथून बरोबर दिसतं का इथून बरोबर, कोणाच्या बाजूचे हे अजूनपर्यंत कळत नाहीये. कळेलच थोड्या दिवसात अर्थात. परंतु ह्या लोकसभेच्या साठी म्हणून जो काही निर्णय जो निर्णय सांगीन तो महाराष्ट्र हिताचा असेल, तुमच्या हिताचा असेल, देशाच्या हिताचा असेल.